ट्रान्सलेशन राम नारायण राम। समाज सुधारण्यासाठी सगळ्यांनी एकत्र सुधारले पाहिजे, बदलले पाहिजे। मी आधी ठीकठाक चालू होतो, आपल्याला पाहून दुसरा माणूसही स्वतः पुढे सुधारेल। विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या घरात वडील सिगारेट ओढतात, दारू पितात, पान खातात, व्यसन करतात, तिथे मुलं ते पाहतील, तेच शिकतील। त्यामुळे सगळ्यांनी एकत्र समान रीतीने सुधारले पाहिजे। आपण स्वतः सुधारलो तर शेजारचं कुटुंबही सुधारेल आणि समाजही सुधारेल। सगळ्यांच्या विनाशाचं कारण एकच आहे, आपलं आणि फक्त आपलं। यामध्ये एकच गोष्ट परत येते, ती म्हणजे व्यक्तीचा मालकी हक्क। जोपर्यंत पृथ्वीवर व्यक्तीचा मालकी हक्क असेल तोपर्यंत ना चांगलं धर्म येईल, ना चांगला माणूस येईल, ना चांगला समाज होईल आणि ना पृथ्वीवर सुधारणा होईल। सुधारण्यासाठी माणसाने आधी स्वतःला सुधारले पाहिजे, विवेकाधीन व्हावे, विवेकाच्या अनुसार वागले पाहिजे। मी कोण आहे, कुठून आलोय, कुठे जाईन, मरणानंतर काय घेऊन जाईन, या सगळ्याबद्दल विचार, चिंतन आणि योग्य दृष्टिकोन ठेवला पाहिजे। ट्रान्सलेशन सुधारासाठी जेव्हा एखादा माणूस सुधारतो तेव्हा तुम्ही लोक देवी देवतांची पूजा का करता? कारण त्यांनी सुधारण केली, ऋषी मुनींनी सुधारण केली, प्रत्येक धर्मातील बुजुर्गांनी सुधारण केली। मग त्यांच्या अनुयायांनी का सुधारू नये, ज्यांची आपण पूजा करतो? जसे की रामजी, कृष्णजी, शिवजी भगवान, ते चांगले होते म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो। आपण त्यांची पूजा तर करतो, पण त्यांच्या नीती, आदर्श आणि कर्म सोडून आपण स्वतः नाशाच्या मार्गावर चालतो, दुसऱ्यांना बर्बाद करतो। तर असे कसे होईल? हे कसले विचार आहेत? जसे की सगळे लोक सूर्याला अंगठा दाखवतील तर सूर्याचं काही फरक पडतं का? म्हणून पूजापाठ सोडा, धर्मकर्म सोडा, मंदिर मशिदी चर्च सगळं सोडा। तुझं शरीरच मंदिर आहे, शरीरच मशीद आहे, शरीरच चर्च आहे, शरीर जिवंत मंदिर आहे, चालतं बोलतं मंदिर आहे, ज्यामध्ये आपण राहतो। मंदिरात कोणी रात्री राहू शकत नाही, आपलं मन दिवसभर कुठेही भटतं, पण आपलं शरीर दिवसरात्र आपल्यातच असतं। त्यामुळे शरीर ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे, त्याला महत्त्व दिलं पाहिजे। शरीरावर प्रेम करा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा मित्र बना, स्वतःचा सन्मान करा, तेव्हा समाजात सुधारणा होईल। उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही जेवण करता तेव्हा तुम्ही ते डोळ्यांनी पाहता, नाकाने त्याचा वास घेता, त्याला चव देता, चांगलं वाटलं तर खाता, नाही आवडलं तर फेकून देता। लोक असंच करतात, धर्माचं जप करताना डोळे बंद करून धर्म करतात। ट्रान्सलेशन धर्म असा करायला हवा जो आपल्या आतल्या विचारांशी, विवेकाशी जोडलेला असावा। जसे एखादा छोटा मुलगा पाहतो की माझी आई जेवण बनवत आहे तेव्हा तो आग पकडण्यासाठी धावतो, पण जेव्हा त्याला आगीची उष्णता लागते तेव्हा तो थांबतो, कारण त्याचा विवेक त्याला थांबवतो, पुढे जाऊ नकोस म्हणतो। जेव्हा एक लहान मुलगा हे करू शकतो तर आपण मोठे होऊन, शिकून, स्वरून, समजूतदार होऊन का वाईट काम करतो? जी गोष्ट आपल्याला काही फायदा देत नाही ती कृती का करावी? लोक देवावर दूध ओततात, पाणी घालतात, त्याने कुणाला काही मिळतं का? पाहिलं तर काही गावांमध्ये असे मुलं आहेत ज्यांना दूध मिळतच नाही, दूध दूरची गोष्ट, त्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणीही मिळत नाही, जिथे खायला मिळत नाही, जिथे मुलांना दूध मिळत नाही, पिण्यासाठी पाणी मिळत नाही, तिथे जाऊन त्यांना हे सगळं द्या, मग बघा ते किती आनंदी होतील। आपल्याला हे सर्व मिळून ठीक करायचं आहे। पृथ्वीवर 800 कोटी लोक आहेत आणि त्यापैकी 1500 कोटी लोकांनी पृथ्वीवर आपला अधिकार प्रस्थापित केला आहे। हे सर्व ठीक करायचं आहे, लोकांनी मालकी हक्क संपवायला हवा। मी हे सांगू इच्छितो की आपण आपल्या आई वडिलांच्या मालकी हक्काचा विस्तार करून आपला हक्क सांगत पुढे जात राहतो, पण जेव्हा आपण मरणार आहोत तेव्हा विचार केला पाहिजे की मरल्यानंतर आपण कुठे जाऊ आणि काय घेऊन जाऊ? वेद देखील माणसांनीच बनवले आहे, त्यात काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला गरजेच्या नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्वजण निसर्गातून आलो आहोत आणि आपल्याला सर्व काही निसर्गाकडूनच मिळतं। आकाश आपल्याला सेवा देतं, आपल्या शरीरात 70% रक्त आहे, हे रक्त कुठून आलं? पाण्याशिवाय रक्त तयार होईल का? ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकतो का? सूर्याच्या प्रकाशाशिवाय काहीही होणार नाही, सूर्याच्या उष्णतेमुळे आपण व्यवस्थित असतो। सूर्य नसेल तर 1 मिनिटात सगळं बर्फ होईल, पृथ्वीचं अस्तित्व राहणार नाही। आपल्याला वेदांची गरज नाही जेव्हा आपण निसर्गातून जन्मलो आहोत, कारण आपल्याला सगळं ज्ञान निसर्गाकडूनच मिळतं।